नमस्कार. सौमित्र खूपच चिडलेला असतो. तो जानकीवरती आवाज चढवून बोलत असतो. जानकीला म्हणत असतो, जानकी बहिणी, तू या घरात अगदी त्या ऐश्वर्याला आणण्याचा प्रयत्न करतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी बहिणी, तू जर का ऐश्वर्याला आणलंस तर मात्र मी हे घर कायमचं सोडेन. या घराशी माझा संबंध कायमचा संपेल. एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझं या घराशी अगदी रक्ताचं नातं आहे. या घरात जर का कोणी परकी व्यक्ती असेल तर ती तू आहेस. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश मोठ्याने बोलतो, तू काय बोलतोयस कळतंय का सौमित्र? सौमित्र, जरा जानकी बहिणीशी बोलताना विचार कर. त्यावेळेला अवंतिका बोलते, काय चाललंय तुझं सौमी? अरे तू असा विचार का करतोयस? तेव्हा सौमित्र बोलतो, तुम्हाला माहिती नाही ती ऐश्वर्या कशी बाई आहे. ती ऐश्वर्या तुम्हाला खूपच चांगली वाटत असेल, पण तिच्या मनात मात्र खूपच घाणेरडा खेळ चालू आहे. अरे माझ्यावरती विश्वास ठेवा. त्या बाईवरती विश्वास नाही ठेवला तर बरं होईल, नाहीतर ती बाई सगळं काही उद्ध्वस्त करेल. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता मात्र मला या गोष्टीचा विचार करायचा नाहीये. आणि सौमित्र भाऊजी, ऐश्वर्याबद्दल बोलताना जरा विचार करा. अहो सारंग भाऊजींच्या मनाचा तरी विचार करा. तेव्हा सौमित्र बोलतो, हो मी सारंगच्याच मनाचा विचार करतोय म्हणून तर तुला सांगतोय. हे कौल वगैरे घ्यायची गरज नाहीये. आणि प्रत्येक वेळेला काय तुझं चाललंय जानकी वहिनी, तुला काय वाटतं? तू म्हणशील ती पूर्व दिशा का? जानकी वहिनी, जरा आमचा सुद्धा विचार कर. आणि माझा तरी ठाम विचार आहे, जर का ऐश्वर्या या घरात येणार असेल तर मी कायमचा या घरापासून लांब होईल, कायमचा दुरावेल. आणि सौमित्र अवंतिकाला घेऊन घरातून बाहेर पडलेला असतो. इकडे सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतात, ऐश्वर्या, मला खरंच कळत नाही तुझा स्वभाव कसा आहे तो. ऐश्वर्या, तू हे सर्व नाटक करतेस का? ऐश्वर्या, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू, मला तर तुमचं हे वागणं नाही पटत डॅड. अहो मी खरंच सांगते, मी सुधारलीये. तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते, अहो तुम्हाला दिसत नाही का? ऐश्वर्या मनापासून सांगते की ती सुधारले, तरी सुद्धा तुम्ही तिच्यावरती अविश्वास का दाखवताय? प्लीज तिच्यावरती अविश्वास दाखवू नका ना. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या तू खरंच सुधारलेस? तेव्हा सयाजीराव आणि ऐश्वर्या हसायला लागतात. सौमित्र आणि अवंतिका सयाजीरावांच्या घराबाहेर उभे असतात. त्यावेळेला सौमित्र त्यांचा व्हिडिओ करत असतो. त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या अगं हसतेस का तू? ऐश्वर्या, तू अशी हसायला लागलीस की मला खूप भीती वाटायला लागते. ऐश्वर्या, प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. ऐश्वर्या, अगं बोल ना. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काय ही ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील एवढ्या सहजासहजी बदलेल? हे तुला वाटलंच कसं काय? मुळात तुझा गैरसमज झाला तो. तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहे ऐश्वर्या. एवढ्या सहजासहजी त्या लोकांना उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. ऐश्वर्या, मला माहितीच होतं. त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, डॅड, आपण दोघांनी मिळून हे सर्व नाटक रचलं होतं. डॅड, तुम्हाला तर माहितीच आहे मी त्या जानकीला उद्ध्वस्त केल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही. जोपर्यंत मी त्या जानकीला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत माझ्या मनाची शांती होणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सयाजीराव बोलतात, ऐश्वर्या तू काळजी करू नकोस. ऐश्वर्या, सगळं काही नीटच होणार. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, खरं सांगू डॅड, मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई म्हणते, ऐश्वर्या अगं तू सुधारलीस असं मला वाटत होतं, पण नाही, तू कधीच सुधारू शकत नाहीस ऐश्वर्या, कारण तुझी लायकीच नाहीये. ऐश्वर्या, अगं त्या जानकीने, त्या रणदिवे कुटुंबानी तुझ्यावरती विश्वास ठेवला. अगं ती जानकी तुला घरात नेण्यासाठी आपल्या स्वतःच्या धीरासोबत भांडतीये. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, बस झालं ते जानकी पुराण. किती दिवस तू त्या जानकीचं कौतुक करणार आहेस? अगं तुझ्या लेकीच्या बाबतीत त्या जानकीने काय काय केलं हे तुला माहिती आहे ना? मला खरंच
कधीतरी असं वाटतं ना डॅड, ही खरोखर माझी आई आहे ना? तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या ऐश्वर्या शांत हो, नको एवढी काळजी करूस. आणि ऐश्वर्या, खरं सांगू का, जरा तरी विचार कर तुझ्या या वागण्याचा. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पुरे, मला आता हा विषयच ताणायचा नाहीये. हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा मात्र लगेच सयाजीराव विखे पाटील बोलतात, ऐश्वर्या, अगं हिच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस तू? हिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही ऐश्वर्या. आपण आपला प्लॅन यशस्वी करायचा. लवकरात लवकर त्या रणदिव्यांना रस्त्यावर आणायचं. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, ते तर माझं ठरलंच आहे. त्या रणदिव्यांना तर मी उद्ध्वस्त करणारच. त्या रणदिव्यांना मी कायमच रस्त्यावर आणणार आणि त्याशिवाय मात्र मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच मोठ्याने सयाजीराव म्हणतात, ऐश्वर्या, मी तुझ्या सोबत आहे. त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई म्हणते, कमाल आहे तुमची, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. अहो, स्वतःच्या लेकीला चुकीचं काय शिकवताय? ती ज्या चुका करते त्या चुका सुधारायला तिला शिकवा ना. अहो, चुकीच्या गोष्टींमध्ये तिला साथ का देताय? तेव्हा लगेच मोठ्याने सयाजीराव म्हणतात, गप्प बस. तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर इकडचं थोबाड तिकडे करेन. तेव्हा ऐश्वर्या बोलते, डॅड, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. अहो, कशाला तिच्या तोंडी लागताय? आणि मी तुला शेवटचं सांगते, ही ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील जेव्हा रणदिव्यांना उद्ध्वस्त करेल तेव्हाच ती शांत बसेल. त्या जानकीने माझ्यासोबत जे जे केलंय ना ते 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 मी तिला भोगायला लावणार, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे ऐकल्यानंतर सौमित्र आणि अवंतिका एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेला अवंतिका बोलते, सौमी, सौमी, हे सर्व काय आहे? तेव्हा सौमित्र बोलतो, मला हे सर्व माहितीच होतं, फक्त मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. बघितलंस ना, त्या तू ऐश्वर्यावरती विश्वास ठेवत होतीस. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, हो, चुकलं माझं, मी त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवत होते. मला तर असंच वाटत होतं की माझंच चुकीचं आहे. पण आता मात्र मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, सौमी, सौमी, आपल्याला घरी जायला पाहिजे. अरे, आपण आपल्या घरातल्या लोकांना असं संकटात नाही टाकू शकत. तेव्हा सौमित्र बोलतो, अवंतिका, तुझा माझ्यावरती विश्वास बसला ना? त्यावेळेला अवंतिका बोलते, हे जेव्हा जानकी वहिनी सुद्धा स्वतःच्या कानाने ऐकेल ना तेव्हा तिला ऐश्वर्याचा खरा चेहरा कळेल. सौमी, तू उगाचच वेगळा विचार करू नको. इकडे जानकी सुमित्राला म्हणत असते, आई, काय करू मी तर हे घर जोडण्याचा प्रयत्न करते, पण आई, मला कळतच नाहीये की काय करावं ते. आई, तुम्हीच सांगा ना, मी काय करू ते. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, खरं सांगायचं तर जानकी, मला सुद्धा ऐश्वर्या या घरात यावी आणि माझ्या सारंगचा संसार सुखाचा व्हावा असंच वाटतंय. पण काय करणार, शेवटी सौमित्र जे बोलतोय ते दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही. जानकी, तुला असं नाही ना वाटत की खरोखर ती ऐश्वर्या नाटक करत असेल? तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्ही काय बोलताय? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, का कुणास ठाऊक, पण सौमित्राच्या बोलण्यावरती माझा विश्वास बसत चाललाय. मला असं वाटत चाललंय की खरोखर जर का ऐश्वर्या नाटक करत असेल आणि आपल्या सहानुभूतीचा फायदा घेत असेल तर. तेव्हा मात्र जानकी बोलते, असं जर का काही असेल ना तर मी तिला कधीच माफ करणार नाही. पुन्हा कधीच मी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. तेवढ्यात अवंतिका मोठ्याने बोलते, वहिनी, त्या ऐश्वर्यावरती विश्वासच ठेवू नका वहिनी, कारण ती ऐश्वर्या खोटारडी आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका, ग काय झालंय तुला? सौमित्र भाऊजींच्या नादाला लागून तुझा सुद्धा त्या गोष्टींवरती विश्वास बसत चाललाय का? तेव्हा लगेच सौमित्र बोलतो, घ्या, म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, वहिनी, तुम्हाला काय वाटतं? माझा नवरा जरी खरं बोलत असला असं तुम्हाला वाटत नसलं आणि माझा सुद्धा जर का त्याच्यावरती विश्वास नसेल तर मी त्याची बाजू घेईल, तर वहिनी असं कधीच होणार नाही. ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहिती आहे. वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा,
मी प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त या घराच्या भल्याचा विचार केलाय आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, प्लीज वहिनी प्लीज, तुम्ही उगाचच गोष्टी ताणू नका आणि या सर्व गोष्टी आता बंद करा. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते, सौमित्र भाऊजी काय चाललंय तुमचं? अवंतिकाचे सुद्धा कान भरून झाले का? सौमित्र भाऊजी असं का करताय? असं केल्याने काय होतंय माहितीये का? सगळं काही हातातून निसटतंय. तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडलेला असतो. सौमित्र मोठ्याने बोलतो, जानकी वहिनी आवाज खाली कर. जानकी वहिनी, प्रत्येक वेळेला तूच बरोबर असं नाही होऊ शकत. मुळात तुझं वागणंच मला पटत नाहीये जानकी वहिनी. किती वेळा सांगायचं स्वतःला जरा सुधार सुधार, पण नाही, तू मात्र स्वतःला सुधारतच नाहीयेस. काय करू मी तुझं जानकी वहिनी? सांग ना मला, काय करू? त्यावेळेला अवंतिका बोलते, जानकी वहिनी, सौमित्र जवळ जो काही पुरावा आहे तो पुरावा बघितल्यानंतर तुमचे सुद्धा धाबे दणाणतील. मी तर स्वतःच्या कानाने ऐकलंय, माझा तर विश्वासच बसत नाहीये, स्वतःच्या डोळ्याने पाहून सुद्धा. तेव्हा जानकी बोलते, खरं सांगू अवंतिका, तू असं बोलतेस म्हणजे काहीतरी आहे. त्याच वेळेला लगेच सौमित्र स्वतःच्या हातातील पुरावा जानकीला दाखवतो, ज्यामध्ये सयाजीराव आणि ऐश्वर्या बोलत असतात. ऐश्वर्याने स्वतःच्या मनातील सगळं काही भडाभडा ओकलेलं असतं. ते ऐकून मात्र जानकी एकाएकी खाली बसते. सुमित्राने तर तोंडावरती हात धरलेला असतो. ती म्हणते, बाप रे बाप रे, हे सर्व काय आहे? म्हणजे ही ऐश्वर्या आता सुद्धा आपल्याला चांगलीच धुळीस मिळवणार होती. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या चुकलीस तू. ऐश्वर्या, जानकीच्या मनाशी खेळलीस तू. ऐश्वर्या, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र मलाच फसवायला निघालीस. ऐश्वर्या, असं का करतेस तू? का प्रत्येक वेळेला तू मला तोंडघशी पाडतेस? ऐश्वर्या, खरंच तुझ्या या गोष्टीचा ना त्रास होतोय. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते, पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. जे काही आहे ते सर्व तुमच्या जवळ आहे, तुमच्या समोर आहे आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच सौमित्र मोठ्यानी जानकीला बोलतो, जानकी वहिनी बोल, आता काय करायचं? त्यावेळेला जानकी तिथून बाहेर निघालेली असते आणि तडक जाऊन ऐश्वर्याच्या घरात जाऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला बोलते, लाज नाही वाटत ऐश्वर्या? अगं, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र तो विश्वास धुळीस मिळवलास. त्यावेळेला सयाजीराव म्हणतात, जानकी, माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही करण्याचा अधिकार तुला कुणी दिला? जानकी, तू माझ्या मुलीशी असं कसं काय वागू शकतेस? अगं, ज्या माझ्या मुलीने तुझ्या मुलीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही आणि तू मात्र तिच्याशी असं वागतेस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, डॅड थांबा. जानकी ताई, काय झालंय? तुम्ही माझ्यावरती एवढ्या का चिडले आहात? तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, गप्प बस आणि तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस. मला तुझं अजिबात काही ऐकायचं नाही ऐश्वर्या. अगं, किती दिवस नाटकं करणार आहेस? ऐश्वर्या, मी तर तुझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होते, पण तू मात्र माझ्याशी वाईटच वागतेस. ऐश्वर्या, अगं जरा तरी विचार करायचा ना. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय झालंय जानकी ताई? माझं काही चुकलंय का? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, लाज नाही वाटत? तुझं काही चुकलंय का विचार? त्यावेळेला सयाजीराव बोलतात, बघितलंस ऐश्वर्या, बघितलंस, या लोकांना तुझी अजिबात गरज नाही आणि तू मात्र या लोकांची बाजू घेत होतीस. ऐश्वर्या, तू माझ्याशी या लोकांसाठी भांडत होतीस. बघितलंस ही लोक कशी आहेत ती? अगे, एक नंबरची खोटारडी लोक आहेत, खोटारडी. का ऐश्वर्या, तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीस? अगं, ही लोक कधीच आपल्याला स्वीकारूच शकत नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, बस करा ना तुमची नाटकं. अहो, कशाला ही नाटकं करताय? आणि सयाजी काका, तुमची मुलगी आणि तुम्ही कधीच सुधारू शकत नाही आणि तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही, हे मात्र तुम्ही सिद्धच केलं. सयाजी काका, खरंच तुमच्या या वागण्याचा ना मला तर त्रास होतो,
पण आता मात्र मला खात्री पटली की ऐश्वर्यासारख्या मुलीवरती मी पुन्हा विश्वास ठेवून माझ्या सारंग भाऊजींच्या आयुष्याची माती करत होते. पण म्हणतात ना, कितीही काही झालं तरी सुद्धा सत्य हे समोर येतच आणि त्याच पद्धतीने सत्य हे समोर आलंय आणि तुमची मात्र आता वाट लागणार. तेव्हा ऐश्वर्या बोलते, जानकीताई तुम्ही काय बोलताय ते कळत नाही. त्यावेळेला जानकी बोलते, गप्प बस ग, सारखं आपलं इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. आणि लगेच जानकी स्वतः जवळचा व्हिडिओ ऐश्वर्याला ऐकवते. तेव्हा तर ऐश्वर्याचे धाबेच दणाणतात. ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, हे सर्व कसं काय झालं, हे असं तर होऊच शकत नाही. पण जे काही घडतंय ना ते खूप चुकीचं आहे. आता काय करू मी. त्याच वेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या पडलीस ना तोंडावर, म्हणून तर तुला सांगत होते ऐश्वर्या, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, नाहीतर एक ना एक दिवस अशी काही तोंडावर आपडशील की स्वतःला सावरूच शकणार नाहीस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सौमित्र आणि अवंतिकाने जो काही ऐश्वर्याचा गेम केलाय त्यामुळे ऐश्वर्या कायमची उद्ध्वस्त होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.